राज्यामध्ये सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी केली असून ओबीसींनी याला विरोध केलाय। मात्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वेगळ्याच प्रकारे ट्रोल केलं जात आहे। काहींच्या मते शरद पवार हे ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या मागे आहेत, तर काहींच्या मते मराठा आंदोलनाचे सूत्रधार शरद पवार हेच आहेत। हा आरोप सुरू असताना शरद पवार यांच्या शाळेचा दाखला व्हायरल झालाय। काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे ओबीसी असल्याचे मेसेज व्हायरल झाले होते। यानंतर आता शरद पवार ओबीसी असल्याचं सर्टिफिकेटच व्हायरल झालंय। आजकाल काही इतिहास संशोधक वगैरे असे निर्माण झालेले फुटकळ जे जिजाऊंचे वंशज वगैरे सांगतात, त्यांनी हा पराक्रम केलेला आहे। साहेब जेव्हा 10वीत होते तेव्हा ते इंग्लिशमध्ये असू शकेल का? मला विचाराल तर बालिशपणा चाललाय। उलट त्यांचे संस्कार आहे पवार साहेबांनी त्यांच्या कंपूचे की मोदीजींना कधी दाखला मागितला, त्यांच्या शिक्षणाचा दाखला मागितला। आमचा तो बिझनेस नाही आहे। मराठा ओबीसी वादात भर टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे आता हा प्रकार थांबवण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का, की समाज माध्यमातून पवार यांची बदनामी अशीच सुरू राहते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं। मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते। जरांगे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याआधी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावं असं आवाहन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी केलं। गोरगरीब मराठ्यांवर अत्याचार करू नका, अन्यथा मराठा समाजाशी गाठ असल्याचा इशाराच त्यांनी दिलाय। 24 फायनल आहे, तुम्ही गोरगरिबाला हाणू शकत नाही आणि तुमच्यात इथून पुढे तुम्ही राज्यातल्या कोणालाही हाणून दाखवा आरक्षणाच्या बाबत, मग तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा महाराष्ट्रातले मराठे आता 15 नोव्हेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहे, पण सरकारवर दबावासाठी दौरा नाही, तर लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दौरा असल्याचं त्यांनी म्हटलंय। सरकारही आमच्याशी बोलतोय, दबावाचा काय संबंध आहे? गाठी भेटी घ्यायला चाललोय, मी काय करत नाही। ओबीसी नेत्यांनाही जरांगे पाटील यांनी आवाहन केलंय। आता मात्र ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडलं नाही पाहिजे। मराठा आरक्षणासाठी अनेक बांधवांनी आत्महत्या केली, त्यामुळे दिवाळी साजरी करणार नसल्याचंही जरांगे यांनी पुन्हा एकदा नमूद केलं। मुंब्रा परिसरातील शिवसेनेची शाखा पाडण्यावरून ठाकरे आणि शिंदे यांच्यातला राजकीय संघर्ष त्याला धार आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं मुंब्र्यातल्या शिवसेनेची मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्यामुळे हा वाद उफाळून आला होता। शनिवारी उद्धव ठाकरे यांनी या शाखेला भेट देण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी ठाकरे गटाच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। पोलिसांच्या विनंतीवरून राजकीय संघर्ष टाळण्यासाठी उद्धव ठाकरे शाखेला भेट न देताच माघारी फिरले। यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य करत हल्ला चढवला। ठाकरे यांच्या याच टीकेला आता मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपनं उत्तर दिलंय। मतदाराचं डिपॉझिट महापालिकेपासून लोकसभेपर्यंत लोकसभेत असेल कोणी आता डिपॉझिट जप्त करून त्याला घरी पाठवलं पाहिजे। उसका बार आला तो वाजलाच नाही। सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना युटर्न घ्यावा लागला। दिवाळीचे दिवस 4 दिवस सोडता आले असते राजकारण करण्याकरता। रोजच राजकारण काही आवश्यक नाही असं मला वाटतं। शनिवारी ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। यावरून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता हा संघर्ष आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चांगला चर्चेत आला। या संदर्भात 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भात भाष्य केलंय। राजकीय फटाके फुटण्यासाठी आणखीन काही वेळ लागणार असला तरी जनतेच्या मनातील आणि संवैधानिक निर्णय घेऊ असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। लोकशाहीमध्ये अनेक निर्णय बहुमतावर होतात असं सूचक विधान सुद्धा त्यांनी केलं। डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये बहुतांश लोकांचा निर्णय हा मेजॉरिटी मॅटर्स। आमदार अपात्रतेच्या बद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्षांनी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यावा अशी ठाकरे गटाची भूमिका आहे। आता नार्वेकर यांच्या वक्तव्यानंतर आमदार अपात्रतेचा निर्णय कधी होणार याबद्दल उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे। अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। त्यानंतर राष्ट्रवादी कोणाची हा संघर्ष आता सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात गेलाय। पवार कुटुंबात राजकीय संघर्ष असताना कुटुंब मात्र दिवाळीमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं।
शनिवारी बारामतीत शारदोत्सव कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान इथे गदिमा सभागृहात हा संगीत गाण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर आले होते. यावेळी बहीण भावांचं बॉन्डिंगही पाहायला मिळालं. दिवाळीत लोकांच्या भेटीगाठी घेणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच जाहीर केलं होतं, परंतु बारामतीतल्या शारदोत्सवाला अजित पवार यांनी हजेरी लावली. मास्क घालून अजित पवार कार्यक्रमात बसले होते. अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आल्यानं चर्चांना उधाण आलं. नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकीय भूमिका एका जागेवर. आमची लढाई वैचारिक आहे, आमची लढाई वैयक्तिक नाही. आता मंगळवारी पाडव्याच्या दिवशी बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार राज्यातल्या जनतेला शुभेच्छा देण्याकरता एकाच मंचावर पुन्हा एकदा एकत्र येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिवाळीच्या निमित्तानं बारामतीत आले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून पवार बारामतीत आहेत. शनिवारी विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान शरद पवार यांना थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर स्टेजवरतीच शरद पवार यांची तपासणी करण्यात आली. सततचे कार्यक्रम आणि प्रवासामुळे त्यांना थकवा आल्यानं डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान सकाळी डॉक्टरांच्याकडून पवार यांची पुन्हा एकदा तपासणी केली गेली. पवार यांची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. डॉक्टरांनी सांगितलंय की घरी ते लोकांना भेटू शकतात, पण बाहेरचा प्रवास त्यांनी 1-2 दिवस टाळावा. यानंतर शरद पवार यांनी नागरिकांना भेटायला सुरुवात केली. दिवाळीच्या निमित्तानं शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातल्या नागरिकांनी त्यांच्या बारामतीतल्या घरासमोर गर्दी केली होती. राज्य सरकारनं महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या एकाही तालुक्याचा समावेशच नाहीये. आता याच मुद्द्यावरून राजकारण तापलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट विखे पाटील आणि फडणवीस यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव मधल्या काळात मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जात होतं. त्यामुळे त्यांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपच्या काही नेत्यांनी विखेंच्या जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळी यादीत घेतला नसल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. विखे पाटील साहेबांचं मुख्यमंत्री होण्याची चर्चा कुठेतरी जोरात रंगत होती. भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना अडचण व्हावी म्हणून त्यांचाच जिल्हा रेव्हेन्यू मिनिस्टर असता सुद्धा वगळला होता. लवकरच मंडला देखील या ठिकाणी दुष्काळी घोषित होते. दुष्काळी गावांच्या यादीत नगरचा समावेश नसल्यानं आधीच अजित पवार गटाचे निलेश लंके यांनी सरकारला घरचा आहेर दिला होता. मात्र आता रोहित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढल्यानं यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. यंदा कांदा चांगलाच भाव खाणार, कारण पावसाच्या अभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा कांदा लागवडीवर मोठा परिणाम होतोय. नांदगाव तालुक्यात आता फक्त 34% इतकीच कांद्याची लागवड झाली असून हीच परिस्थिती संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आहे. पावसाच्या अभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका यंदा रब्बी हंगामातल्या इतर पिकांसोबतच कांद्याच्या लागवडीला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसू लागलाय. सध्या विहिरीत आणि शेततळ्यात पाणी नसल्यानं नांदगाव तालुक्यात कांदा लागवडीचं क्षेत्र घटलंय. नांदगाव तालुक्यात आतापर्यंत फक्त 34%, तर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 40 ते 45% एवढीच कांद्याची लागवड झाली आहे. आपल्या तालुक्यामध्ये जो पर्जन्यमान आहे ते अपुरा पर्जन्यमान झाल्यामुळे पुरेसा पाऊस न पडल्यामुळे कांद्याची लागवड आपल्याकडे कमी झाली. कांद्याचं लागवड क्षेत्र घटल्यानं आगामी काळात कांद्याची आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यातून कांद्याचे दर आणखीन वाढतील असंच बोललं जात आहे. गोंदिया जिल्हा धानासाठी प्रसिद्ध आहे. याच धानाचं रूपांतर तांदळामध्ये करून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या राईस मिल महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र या राईस मिल बंद पडल्यानं 50,000 पेक्षा जास्त मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारनं तांदूळावरील निर्यात शुल्क 20% वाढवलं. त्यामुळे परदेशात जाणारा तांदूळ बंद आहे. यामुळे गोंदियातल्या 350 पेक्षा अधिक राईस मिल बंद आहेत. त्यामुळे 2 महिन्यांपासून मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न या सगळ्या मजुरांच्या समोर आहे. 2 महिन्यापासून कामं बंद आहेत. या एक्सपोर्टच्या कारणानं आणि आम्हाला काम नाही मिळून राहिलं. दिवाळीसारखा समोर त्योहार आहे. गरीबाची दिवाळी म्हणलं अंधारात. काम आहे तर दिवाळी आहे, काम नहीं तो दिवाळी को वो ड्यूटी लगाई एक्सपोर्ट में, वो ड्यूटी खत्म करे. 120 रुपये से 150 रुपये हमारी मिलिंग चार्ज करे. केंद्र सरकार आणि राईस मिल यांच्यातला तिढा सुटत नाही. तोपर्यंत या राईस मिलमध्ये काम करणाऱ्या मजुरांना असाच त्रास सहन करावा लागणार असं दिसतंय. त्यामुळे सरकार हा तिढा कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. देशामध्ये प्रत्येक ठिकाणी दिवाळीचा सण मोठ्या थाटात साजरा केला जातोय. मात्र ठाण्यातील दिवाळी पहाट तुफान चर्चेत आहे.
या चर्चेचं कारण सुद्धा मंडळी तितकंच खास आहे बरं का. ठाण्यातील चिंतामणी चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तरुणाई जल्लोष करताना दिसली. मात्र त्याच वेळेला स्टेजवर एंट्री झाली सबसे कातील गौतमी पाटीलची. गौतमी पाटील स्टेजवर येताच तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलं. गौतमीचा कार्यक्रम आणि गर्दी हे जणू समीकरणच. ठाण्यात सुद्धा याचीच प्रचिती आली. ठाणेकरांच्या या प्रतिसादामुळे गौतमी सुद्धा भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. छान वाटतंय. मी प्रथमच ठाण्यात आले, तर प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच येऊन जे मी बघते ते मला खूप छान आणि आनंद वाटतो. गौतमीच्या या कार्यक्रमामुळे ठाणेकरांची दिवाळी पहाट दणक्यात साजरी झाल्याची चर्चा आहे. दिवाळी देशभरात साजरी केली जाते, मात्र प्रत्येक ठिकाणी दिवाळी साजरी करण्याची पद्धत अतिशय वेगवेगळ्या प्रकारची आहे. यापैकी एक म्हणजे नरकासुराचं दहन. तळ कोकण आणि गोव्यामध्ये दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशीला नरकासूर नावाच्या राक्षसाच्या पुतळ्याचं दहन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. सिंधुदुर्गात रात्री ठिकठिकाणी आवाढव्य आणि वेगवेगळ्या प्रकारचे नरकासूर पाहायला मिळाले. हलके आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे नरकासूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नरकासूर बनवताना पर्यावरण पूरक असा नरकासूर बनवला जातो, जेणेकरून त्याचं दहन केल्यानंतर प्रदूषण होणार नाही. तशा प्रकारचा संदेश सुद्धा देण्यात येतो. 2 फूट ते 30 फुटांपर्यंत अकराळ विकराळ रूप धारण केलेले नरकासूर इथे बनवण्यात आले होते. काही नरकासूर झाडाच्या पानांपासून, पेपरच्या रद्दीपासून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी बनवण्यात आले. नरकासुराच्या शेकडो प्रतिमा बनवून त्या स्पर्धेसाठी आणण्यात आल्या. नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्री हा सगळा खेळ चालतो. त्याच्या स्पर्धा सुद्धा होतात आणि लाखो रुपयांची बक्षिसं सुद्धा दिली जातात. यानंतर नरकासुराच्या प्रतिमेचं दहन केलं जातं. जळगावची संपूर्ण देशात ओळख आहे ती सुवर्णनगरी म्हणून. सोनं खरेदीतील देशाच्या एकूण उलाढालीत जळगावच्या सुवर्णनगरीचा वाटा खूप मोठा आहे. यंदा दिवाळीत सुवर्णनगरीत मोठी उलाढाल झाली आहे. यंदा जळगावच्या सराफा बाजारात चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालं. गेल्या 3 वर्षांचा विचार केला तर सोने खरेदीमध्ये 25 ते 30% वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर जळगावमध्ये तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाल्याचं बोललं जात आहे. ग्राहकांचा सोनं खरेदीचा उत्साह मोठा असल्यानं सराफा व्यावसायिकांमध्ये आनंद आहे. साधारण 200 कोटी रुपयाच्या जवळपास उलाढाल संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये सोने आणि चांदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. महिलांना सोनं घालायला खूप आवडतं, त्यामुळे मी पण आले खरेदी करायला. यावर्षी भाव महाग आहे, ऑब्वियस आहे, पण शुभ मुहूर्त आहे त्याच्यामुळे आज घेतलंच पाहिजे. दिवाळी महिन्याच्या सुरुवातीला आल्यानं नोकरदार वर्गात पगार बोनस हातात आहे. त्यामुळे सोनं गुंतवणुकीकडे कल असल्याचं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे. जेव्हा संपूर्ण देश दिवाळीचा सण साजरा करतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच देशाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. 2014 पासून पंतप्रधान मोदी दरवर्षी देशाच्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही परंपरा कायम राखली. पंतप्रधान मोदी यांनी हिमाचल प्रदेश इथे सैनिकांच्या सोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद लुटला. मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून ते दरवर्षी दिवाळी सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर जाऊन भारतीय लष्कराच्या जवानांसोबतच साजरी करतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातल्या लेपचा इथे पोहोचले. यावेळी मोदी यांनी भारतीय जवानांच्या सोबत दिवाळी साजरी केली. भारतीय जवान जिथे आहेत ती जागा मंदिरापेक्षा कमी नाही असे गौरवोद्गार त्यांनी काढले. जहां मेरे देश के सुरक्षा बल के जवान तैनात है वो स्थान किसी भी मंदिर से कम नहीं है. ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी साजरी केली तिथेच काही अंतरावर चिनी गाव आहे. या ठिकाणी चिनी सैन्य तैनात आहे. कोकणाला समृद्ध असा किनारा लाभलाय. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळू लागलेत मंडळी, आणि त्यामुळेच कोकणातले समुद्र किनारे गजबजलेत. शहरातल्या गोंगाटापासून लांब निसर्गाच्या सानिध्यात दिवाळीच्या निमित्तानं आलेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्याचा प्लॅन अनेकांनी आखलाय. त्यामुळे अनेक पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या लाडघर, कर्दे, मुरुड, अंजर्ले अशा समुद्र किनारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. ऑक्टोबर हिटच्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या लाटा अंगावर घेण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. समुद्र किनाऱ्यावर वाळूचे किल्ले सुद्धा तयार केले जात आहेत.
एकूणच दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कोकणाकडे वळू लागले आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड विरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतानं पहिल्यांदा फलंदाजी घेतली. पहिल्या 3 फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली. मात्र यानंतर अय्यर आणि राहुलनं चिन्नास्वामी स्टेडियमवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला, फटाके फोडले आणि दिवाळी साजरी केली. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर भारतानं 410 धावांचा डोंगर उभारला. बंगळुरूच्या मैदानावर भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. श्रेयस अय्यर यानं नेदरलँडच्या विरोधात शतक झळकावलं. रोहित आणि गिलकडून चांगली सुरुवात मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरनं सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. अय्यरनं 4थ्या स्थानावर भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. अय्यरनं आधी विराट कोहलीसोबत 3ऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. त्यानंतर के एल राहुल याच्यासोबत द्विशतकी भागीदारी रचत धावसंख्या वाढवली. श्रेयस अय्यरनं 94 चेंडूत नाबाद 128 धावांची खेळी केली. या खेळीत अय्यरनं 5 षटकार आणि 10 चौकार ठोकले. अय्यरचं हे विश्वचषकातलं पहिलंच शतक आहे. दुसरीकडे के एल राहुल यानं 5व्या क्रमांकावर शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात राहुलला शतकानं हुलकावणी दिली होती, पण आज बंगलोरच्या मैदानावर राहुलनं शतक ठोकलं. के एल राहुलनं 62 चेंडूत शतक ठोकलं. राहुलनं 4 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीनं 102 धावांची खेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ओबीसी असल्याचं सर्टिफिकेट सोशल मीडियात चांगलंच व्हायरल झालंय. काय हे नेमकं व्हायरल झालेल्या या सर्टिफिकेटच्या मागचं सत्य पाहणार आहोत एका स्पेशल रिपोर्टमध्ये रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.